तरी नमस्कार मित्रांनो, मी ऋषिकेश उर्फ जॉन्टी तुमचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे जॉन्टीज ब्लॉग. तर आजचा ब्लॉग असा काय म्हणजे टॉपिकवरती नाही आहे, पण आज तसंच माझा वीक ऑफ आहे, तर मी अजूनपर्यंत काय खाल्लेलं तर नाही सकाळपासून. तर विचार केला आहे काहीतरी बाहेर जाऊन खावं. आणि तशी तर माझी गाडीला पण म्हणजे माझी जी झेब्रो आहे माझी गाडी, ती पण खूप घाण झालेली आहे आणि तिला धुवायचं आहे, मला वॉश करायचं आहे. त्यासाठी पण मी म्हणजे विचार केला येतो बाहेर आणि तिला वॉश करण्यासाठी. तर आता काढतो तिला मी बाहेर आणि वॉश करायला घेऊन जातो. बघा तुम्ही हा एंडपर्यंत ब्लॉग नक्कीच. जेव्हा पण मी बाहेर जातो हा भाई माझ्या पाठी यायचा प्रयत्न करतो आणि इथेच असं तोंड करून बसतो की हा मला बाहेर घेऊन जाणार आहे. हां, आता नाटक करतो आहे बघा कसं झोप आली त्याला, नाटक करतो आहे. आता फक्त त्याला बोललो ना चल, तर लगेच त्याचं तोंड चल बघितलं, चल शब्द बोलल्यावर कसं तो अट्रॅक्ट बघायचं तुम्हाला. चल येतो बाहेर, चलतो जायचं तुला बाहेर, उठ चल 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 चल. बघितलं लगेच तयार झाला. ठीक आहे, आल्यावर जाऊया आपण, थोड्या वेळानं जाऊया. ठीक आहे चल. हां अच्छा, हां चल. अच्छा थोड्या वेळाने नंतर ठीक आहे. कडक ऊन पडलेलं आहे, लयच ऊन पडलंय, तापली पुरी जमीन तापली आहे. आमच्या मुंबईत आता कळतच नाही, मुंबईला पाऊस येतो कधी ऊन येतं. सकाळी ऊन असतं, नंतर पाऊस येतो. म्हणजे पहिलं गरम करतो मग थंड करतो. तू समजा? हाँ नाही, तू समजा नाही. ते आज गल्लीतून जावं लागतं, छोटीशा गल्लीतून असा आमचा बाहेरचा प्रवास असतो ना. आपली इथे झेब्रो उभी आहे, इथे माझी गाडी उभी असते. या गाडीला बघू शकता कवर पण लावला आहे, पावसामुळे खराब पण झाली आहे. पाहू शकता इथे अशी उभी असते, इथे कवर काढतो आता दाखवतो. तर पाहू शकता ही इथं उभी आहे. तर हिला आंघोळ घालायची आहे, मला नहलाना है मुझे अपने गाडी को. हे बघू शकता मांजरींचं काम आहे, मांजरींनी पूर्ण खराब करून टाकलं आहे. ते तशी पण खूप घाण झालेली दिसते गाडी माझी, बघू शकता तुम्ही. इकडून तर खूपच घाण दिसत, हे बघा खूप जास्तच घाण आहे. सगळं धूळ वगैरे लागली इथे, पाहू शकता खूपच घाण आहे. म्हणूनच हफ्त्यामध्ये तर नाही, पण समजा महिन्यातून 4 वेळा तरी केलंच पाहिजे, तिला आंघोळ घातलीच पाहिजे, साफ ठेवली पाहिजे आपली गाडी. रोज जातो ना आपण, म्हणून चला हिला तिकडे घेऊन जातो पहिलं. तर हिला थोडी कूल स्टार्ट करतो, थोडी गरम झालेली बरं वाटेल तिला, बरं वाटेल. फुल स्टार्ट केलेलं बरं असतं ना जरा. फुल स्टार्ट आहे आता, थोडी चालू आहे. तर घेऊन जाऊन तिला आता साफ करतो, जरा क्लीन दिसली पाहिजे ना गाडी आपली. इतकी भारी गाडी आहे, दिसली पाहिजे ना लोकांना पण. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. चला जास्त काही लांब तर जायचं नाही, बाजूला जा त्या साईड. लोक येत नाही इथे, साईडला होत नाही, हॉर्न मारला तरी साईडला होत नाही. एरिया पण डेंजर आहे. बिना हेल्मेटचं मी कधी चालवत नाही गाडी. हे पहिलं बघावं लागेल गर्दी आहे का नाही. गर्दी असेल तर थांबावं लागेल, गर्दी नसेल तर लगेच होतं. आणि गर्दी तर दिसत नाही, गाडी दिसते, गर्दी नाही. चल बाय आपला नंबर आहे, गाडी दुकानात दाखवतो. R15 इथे एक R15 धुवायला आली आहे, नवीनच गाडी दिसते आहे. गर्दी तशी नाही इकडं, ही गाडी आहे. दादा बोलला ही रिक्षा आहे, हे दोनच आहे. त्याच्यानंतर आपल्या गाडीला क्लीन करणार. ठीक आहे, जास्त वेट करायला तर लागणार नाही, 2च गाड्या आहे. बघू, वेट करूया. चला. तर सकाळपासून काय खाल्लेलं तर नाही आहे, बघू आता काय खायचं विचार पडला आता खूपच. म्हणजे तसं तर लंच टाईम आहे, लंच टाईमला आपण जास्त काय पोट भरून तर खायचा विचार केलेला नाही आहे.
काय खाऊ नक्की? बिर्याणी खाऊ का? तेरा बाप यहाँ छोड़कर गया था कि तेरी माँ? नको, बिर्याणी जसं हॅवी होऊन जाईल, तर नॉर्मल थोडंफार काहीतरी खाऊया. उतर आहे ना औकात पे. बघूया, भेटू तिथेच खाताना, तुम्हाला दाखवूया काय खातं. माझ्या गाडीला किती सुंदर दिसतोय आपला झेब्रो. कडक दिसतोय का नाही? हा भाई, आंघोळ केल्यानंतर सगळेच चांगले असतात. तू गाडी क्या चीज आहे भाई, एक नंबर कडक. मित्रांनो, प्लॅनमध्ये एक चेंजेस आलेला आहे. हॉटेलमध्ये खायचं होतं, पण हॉटेलमधून आता मम्मी बोलली, अचानक मम्मीचा फोन आला. मम्मी बोलली की मी आले घरी आणि काय हॉटेलमध्ये खायची जरूरत नाही. तर मम्मी बोलली काहीतरी भाजी घेऊन, मी ती भाजी घेऊन आलो तीच भातासोबत. आणि मम्मी बोलली चपाती सोप दळण आणायला पण सांगितलं. मम्मी दळण आणायचं बाकी, दळण घेऊन येतो आता. तीच घरात चपाती बनवली, त्या चपातीसोबत भाजी आणि भात दोन्ही पण मस्त खायचं. तर पूजा करूया, त्यानंतर तुम्हाला भेटू. माझी मम्मी जशी घरी आल्यावर डायरेक्ट मला त्यांनी एक काम दिलं. काम जसं की दळण आणायला सांगितलं. बोलली तांदळाचं पीठ आहे घेऊन ये सोबत. तिथेच तांदळाचं पीठ सोबत घेऊन आलेलो आहे आणि आता मी घरी पोचणार आहे. चला आता पहिली पेटपूजा करूया. सकाळपासून काहीच खाल्लेलं नाही अजून. ते खाल्ल्यानंतर तुमच्या संग बोलू. मित्रांनो, हा होता माझा आजचा सुट्टीचा रुटीन. मी आज काय काय केलं. सुट्टी असून काय फायदा नाही, फक्त माझा एकच फायदा झाला आहे, माझ्या गाडीला मी धुतलं आहे आणि खायला काहीतरी भेटलं आहे चांगलं. तर तसाच मी असे व्हिडिओ अजून पण टाकत जाईल. जर तुम्हाला माझा असाच व्हिडिओ आवडत असेल तर नक्की त्याला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि पूर्ण व्हिडिओ बघा. पूर्ण व्हिडिओ बघितल्याशिवाय जाऊ नका प्लीज. थँक्यू.